आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। गेवराई बीड, मुलीचे नांदणे मोडले हा राग मनात धरून आणि 4 लाख रुपयाचे आमिष दाखवत तालुक्यातील गेवराई येथे पांढऱ्याची वाडी येथे 2 लहान मुलांना उंदीर मारण्याचे औषध खायला घालून जीवे मारल्याची घटना 20 दिवसांपूर्वी घडली। याबाबत तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा अज्ञात लोकांवर दाखलपात्र झाला होता। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी घरातील भावकीत चर्चा झाल्याने उंदीर मारण्याचे औषध खाऊ घातल्यानेच या मुलांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे। त्या अनुषंगाने तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये या 2 महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। गेवराई तालुक्यातील पांढऱ्याची वाडी या ठिकाणी सखुबाई ज्योतिराम भावले, स्वाती उमाजी भावले या दोघी शेजारी राहतात। दरम्यान सखुबाई ज्योतिराम भावले या महिलेच्या मुलीचा विवाह 2 वर्षापूर्वी अमोल सुखदेव भावले यांच्या सासऱ्याकडील नातेवाईकांसोबत झाला होता। मात्र सखुबाईच्या मुलीचे नांदणे मोडण्यास अमोल हाच कारणीभूत आहे असा राग अनेक दिवसांपासून सखुबाईच्या डोक्यात घर करून बसला होता। याचा बदला घेण्यासाठी परिस्थितीमध्ये घ्यायची अशी खूणगाठ सखुबाईने मनाशी बांधून स्वाती उमाजी भावले हिला आपल्या गटात सहभागी करून घेतले। त्यासाठी स्वातीला 4 लाख रुपये देण्याचे आमिषही दाखवले होते। त्यातूनच सखुबाई ज्योतिराम भावले आणि स्वाती उमाजी भावले, जे की मयत मुलाची चुलती असून फिर्यादीची भावजई आहे, या दोघींनी मिळून 2 वर्ष वयाच्या तनुजा अमोल भावले या 2 वर्षीय वयाच्या मुलीस आणि किशोर अमोल भावले या 13 वर्षीय मुलास उंदीर मारण्याचे औषध हातावर देऊन ते चाटायला लावले। ही घटना 20 दिवसांपूर्वी घडली। त्यातून या दोन्ही मुलांना मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली। त्यात मुलगी तनुजा हिचा मृत्यू बीड येथील एका खासगी दवाखान्यात झाला, तर मुलगा किशोर भावले याचा मृत्यू संभाजीनगर या ठिकाणी उपचार घेत असताना झाला। यामध्ये मयत मुलाचे पिता अमोल सुखदेव भावले याच्या फिर्यादीवरून या 2 महिलांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून या दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे।